आम्ही आमची पूजा करून निघालो आहोत प्लस व्हॅली करता। हा एक उत्तम ट्रेक आहे आणि तो अरेंज केला आहे आमच्या फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब चिंचवड यांच्या विद्यमाने। या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे या ट्रेकमध्ये बहुतेक सर्व ज्येष्ठ मंडळी त्यांची 60 ओलांडली आहे अशी होती। वयाचा विचार न करता आपल्या इच्छाशक्ती जोरावर आणि आपले शारीरिक तंदुरुस्ती कायम राहावी म्हणून आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी नेहमीच ट्रेक करत असतो। आमचे अध्यक्ष श्री वसंत ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे अशा प्रकारचे सर्व ट्रेक नेहमीच करत असतो। ट्रेकच्या सुरुवातीलाच आम्हाला थोडीशी उतार लागला। जरी ऊन असले तरी सभोवतालची दाट झाडी आणि जंगल याच्यामुळे उन्हाचा त्रास थोडा कमी होत होता। त्याचप्रमाणे सकाळचे वातावरण असल्यामुळे आणि आदल्या दिवशी पाऊस पडून गेल्यामुळे हवेत थोडासा थंडावा होता। आम्ही सर्व वरिष्ठ मंडळी अतिउत्साहाने या ट्रेकचे मार्गक्रमण करत होतो। सकाळचे सुंदर आणि उत्साहित करणारे वातावरण, थंडगार हवा आणि दोन्ही बाजूने जंगल, त्यामुळे आमचा ट्रेक फारच उत्तम रीतीने चालला होता। प्लस व्हॅलीमध्ये माहिती आहे तुम्हाला 4 डोंगर आहेत आणि मध्ये दरी आहे, तर ते प्लसचं असं प्लसचं चिन्ह आहे। प्लसचं चिन्ह म्हणून त्याला प्लस व्हॅली असं म्हणतो। प्लसचं याच्यावर इंडिकेट करतो ते प्लस म्हणून आहे। 4 असं याच्यात म्हणजे वरून जर ड्रोनने जर फोटो घेतला ना तर आपल्याला प्लस दिसेल। तर सगळ्यांनी ग्रुपमध्ये चला, शक्यतो सिनियरला पुढे राहू द्या म्हणजे त्यांना मागे आणि बाकी तरुण लोकांनी मागे जाणार। चला आमचे ट्रेक लीडर श्री कालिदास सूर्यवंशी सर आणि श्री लहू टावरे सर यांनी सर्वांना मार्गदर्शक सूचना केल्या व ग्रुपने चालण्यास सांगितले। समोरच भिरणीचा डॅम दिसत होता आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली उतरण्यास सुरुवात केली। श्री कालिदास सर सर्वांना उतरण्यास मदत करत होते। आमच्या ट्रेकमध्ये रिद्देश नावाचा एक छोटासा मुलगा सामील झाला होता। त्याचे आईवडील पण ह्या ट्रेकमध्ये आले होते आणि त्याला उतरण्याकरता लहू टावरे सर आणि श्री कालिदास सर आपापल्या परीने मदत करत होते। या भागात उतरताना अतिशय तीव्र घसरण होती, त्यामुळे प्रत्येकाची उतरताना तारंबळ होत होती। सगळ्यांचीच वय 60च्या पुढे असल्यामुळे आपला तोल कसाबसा सांभाळत ते खाली उतरत होते।
ह्याच्यामध्ये 4-5 तरुण लोक पण सामील होते. ते आम्हाला थोडीशी मदत करत होते. श्री कालिदास सर आणि श्री लहू टावरे सर प्रत्येकांना वरून सूचना देऊन कसे उतरावे, कसे चालावे हे सांगत होते. त्यामुळं प्रत्येकाला चालणे सोयीस्कर होत होते. इथे आपल्याला दिसत आहे श्री कालिदास सर त्या लहान मुलास कसे हाताला धरून खाली उतरत आहेत. हा लहान मुलगा आपल्या आईवडिलांसोबत ह्या ट्रेकिंग क्लबमध्ये हमेशा ट्रेक करतो. आतापर्यंत त्याचे ह्या क्लबबरोबर कमीत कमी 20 ते 25 ट्रेक झाले आहेत. हे आहेत आमचे लहू सर. ते हमेशा हसतमुख असतात आणि त्यांना कधीही विचारा की आपलं इच्छित स्थळ कुठपर्यंत आलं आहे, ते सांगतात जसे असं 10 मिनटं किंवा 20 मिनटात आपण तिथे पोचू. त्यामुळं प्रत्येक ट्रेकरला हायशी वाटते आणि तो आपला निवांतपणे चालायला सुरुवात करतो. रस्ता फार जोखमीचाच आणि उतरण्याचा होता. त्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कधी झाडाचा आधार घ्यावा लागतो, कधी तरुण मुलं आम्हाला हात देत होते. ह्या भागामध्ये झाडाला हात लावणे म्हणजे थोडं कठीणच होतं, कारण झाडावर साप वगैरे असण्याची भीती असायची आणि थोड्याच वेळात याचा अनुभव आम्हाला आला.
या भागात चालत असताना बाजूलाच ह्या झाडामध्ये आम्हाला एक सर्प दिसला. बहुतेक तो खाऊन सुस्तपणे पडला असावा. त्यामुळं बाजूने किती लोक येत जात असले तर तो निवांत झाडाच्या फांदीवर झोपलेल्या स्थितीत पडला होता. अर्थात हा विषारी का बिनविषारी आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. त्यामुळे आम्ही फक्त त्याचं लांबून दर्शन घेतले आणि पुढे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. सगळ्यांना सूचना दिल्या की झाडाला कोणी हात लावू नका आणि हात लावण्याच्या आधी पाहूनच त्या झाडाला हात लावा आणि मग पुढे चला. हो चालू आहे. खालीवर होते जरा. हे आहेत आमच्या क्लबचे अध्यक्ष श्री वसंत ठोंबरे सर. सतत विनोदी शैली आणि खुमदार भाषेत बोलणारे म्हणून त्यांची ओळख आहे. शेवटी उतार संपला आणि सर्वांनी विश्वास टाकला आणि सगळे हुश्य करून विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये आपापले दगड शोधू लागले. खाली उतरल्यानंतर आपल्याला मोठी व्हॅली लागते आणि जिकडे दगडच दगड. आता झाडी संपली आणि सर्व दगडाचे साम्राज्य. ह्या दगडामध्ये चालताना आम्हाला खूपच कसरत करावं लागते, कारण काही दगड खूपच उंच होते आणि काही दगड एकदम खाली होते. त्यामुळे वर खाली करताना आम्हाला ज्येष्ठ मंडळींची फारच दमछाक झाली. काही जण फोटोशूट करण्याच्या तयारीत होते आणि त्यापैकीच हे आमची अवलिया भरत खेडेकर हमेशा काही ना काही वेळेस वेगळे प्रयोग करून दगडावर फोटो काढत असतात. ठोंबरे सरांची लावणी संपली आणि आम्ही मग पुढे मार्गक्रमण सुरू केले. उन्हाचा तडाखा जरी असला तरी सभोवताचे निसर्ग सौंदर्य इतके मनाला भुरळ घालत होते की आम्हाला त्या उन्हाचा काहीच त्रास झाला नाही. प्रचंड मोठे दगडी मग आधीमध्ये लागणारे पाण्याचे झरे हे पाहून मन सुखावत होते आणि शरीराला एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळत होती. इथे आपल्याला दिसते की आमचे क्लबचे अध्यक्ष श्री ठोंबरे सर फोटोशूट करत होते. त्यांनासुद्धा फार फोटो काढण्याची हौस आहे आणि ते आपल्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये हमेशा फोटो काढून आपल्या ग्रुपमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण करत असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला जो ट्रेक चालून मिळतो तो अगदी अवर्णनीय आहे. आता याच्यानंतर थोडेसे दगड कमी होऊन थोडासा पृष्ठभाग लागतो, त्यामुळे थोडे चालणे सुसह्य होते. पुढे गेल्यानंतर आपल्याला 2-3 पाण्याचे झरे लागून ते पाणी बघून आपलं मन अगदी आनंदित होतं. हे पाणी पिण्यायोग्य नसले तरी
अतिशय पारदर्शक होते. थोडेसे पुढे आल्यानंतर आम्हाला अजून एक पाण्याचे ठिकाण लागले. त्यामध्ये आमच्या आधी आलेली काही ट्रेकर्स मंडळी पाण्यामध्ये पोहण्याचा अनुभव घेऊन घेत होती. ते सुद्धा पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक होते. ही आहे आमच्याबरोबर आली रेणुका आणि त्यांच्या पाठीमागे जे चालत आहेत त्या बर्गे मॅडम. त्यांचे वयसुद्धा 65 वर्षाचे असून त्यांनी सुद्धा हा ट्रेक अत्यंत खंबीरपणे पूर्ण केला. खाली दरीमधून चालताना आम्हाला असंख्य पाण्याचे झरे लागत होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही मनाला एक प्रकारचा सुखद अनुभव होता. अशा कडक उन्हामध्ये अशा प्रकारचे पाणी पाहून निसर्गाचा एक चमत्कारच आम्ही अनुभवत होतो. ठिकठिकाणी पारदर्शक पाणी पाहून सर्वजण सुखावत होते. ही आहे माझ्यावर चालणारी रेणुका आणि तिच्या पाठीमागे ज्या आजी आहेत त्या बर्गे मॅडम आहेत आणि त्यांच्या मागेसुद्धा मिस्टर सोहनी मॅडम आहेत. हे सर्व वयाने जरी जास्त असले तरी मनाने तरुण होते. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. सह्याद्री हिंडायचे असेल तर पैसा कमी आणि इच्छाशक्ती जास्त पाहिजे, म्हणजे उन्हाचाही त्रास होत नाही याचा अनुभव मी घेत होतो. रेणुका आम्हाला अधूनमधून सूचना करत होती की खाली पाहून चला, दगडावर पाय पडला तर खाली पडाल, अशा प्रकारची आमची ती योग्य प्रकारे काळजी घेत होती. सर्व दगडांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतर आपण खालील भागात आल्यानंतर आपल्याला एक विस्तीर्ण असे मोकळे पटांगण लागल्यासारखा रस्ता लागतो. खरोखरच निसर्गाचा चमत्कारच म्हणावं लागेल की अशा ठिकाणी मोकळे पटांगण असल्यासारखा रस्ता लागणे आणि त्यावरून चालणे म्हणजे एक खूपच असा वेगळा अनुभव होता.
साधारणपणे 1.5 ते 2 तासाच्या पायपिटीनंतर आणि मोठ्या मोठ्या दगडांची अडथळ्याची शर्यत पार केल्यानंतर आम्ही शेवटच्या नैसर्गिक कुंडापाशी येऊन पोचलो. ह्या कुंडामध्ये वरून एक पाण्याचा जरा वाहून खाली धबधबाच्या रूपाने पडत होता. ह्या कुंडामध्ये खाली उतरण्याचा रस्ता अतिशय धोकादायक आणि अवघड होता. त्यामुळे आम्ही मोजकेच 5 ते 6 जणं खाली पोहण्यासाठी उतरलो. पाणी अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक होते. आम्ही वयाचे भान विसरून पोहण्याचा आनंद लुटला. पाण्याचा तळी अगदी खाली स्पष्टपणे दिसत होता. साधारणपणे 40 ते 50 मिनिटे आम्ही पोहण्याचा मनमुराद आनंद घेतला. सह्याद्रीमध्ये असे अनेक प्रकारचे गुपित आणि रहस्य दडलेले आहेत. या गुपितांचा आणि रहस्याचा आपल्याला आनंद घ्यायचा असला तर सह्याद्रीची पायपीट करण्याशिवाय गत्यंतर नाही. हा ट्रेक पूर्ण करण्यास श्री कालिदास सर, श्री लहुटावरे सर यांची मोलाचे सहकार्य लागले. त्याचप्रमाणे आमच्या ट्रकचे अध्यक्ष श्री वसंत ठोंबरे यांचे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन ह्या ट्रेकसाठी लागले. ह्या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या ट्रेकमध्ये जवळजवळ 10 ते 15 सदस्य वयाच्या 60 ओलांडलेले होते. मित्रांनो, आपली तब्येत जर फिट ठेवायची असेल आणि आपले चांगले जीवन जगण्याचे असेल तर ट्रेक करण्याशिवाय दुसरा कुठलाच चांगला मार्ग नाही आहे.
मित्रांनो, आपणास हा सिनियर सिटीजनचा ट्रेक व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. पुन्हा भेटूया पुढील ट्रेक झाल्यानंतर. तोपर्यंत धन्यवाद आणि आपले आभार. I know what's on your mind. We do this all the time. We fight and then we're fine. You know I'm yours, you're mine. Oh mine, I'm yours, you're mine. Oh mine, oh mine, I'm yours, you're mine. Oh mine, why you keep on asking about my friend, boy? Mess around and put up in the friend zone. Whip you red like being in the end zone. Touchdown, touchdown, ayy. I be in the box like it's